आज ऑटिज्म इस बीमारी से पीड़ित कई लोग दिखते हैं, लेकिन इस बीमारी के प्रति लोगों को इतनी जानकारी नहीं, जिस कारण ये बीमारी बच्चे बड़े होने के बाद पता चलती है। और इसी कारण इस बीमारी के प्रति लोगों को जानकारी देने हेतु, उन्हें जागरूक करने हेतु अप्रैल माह ऑटिज्म अवेयरनेस माह के रूप में मनाया जाता है, जिस उपलक्ष्य में रविवार को वाशी के एमजीएम अस्पताल की ओर से जन जागृति पर रैली का आयोजन किया गया, जहां अंश वर्मा और आर्यन शेट्टी ने ऊंचे आसमान में गुब्बारे छोड़कर इस रैली की शोभा बढ़ाई। इस वक्त इस ऑटिज्म बीमारी के बारे में जानकारी देते हुए डॉक्टर लीना देशपांडे ने कहा, ऑटिझम म्हणजे स्वमग्नता ज्याला आपण मराठीत म्हणतो, हा प्रॉब्लेम जो मुलांमध्ये आहे तो आता वाढत चाललाय। म्हणजे 1980 मध्ये 10,000 मध्ये एक होता, तर आता 2010 मध्ये कसं आहे 200 मध्ये एक म्हणतोय आम्ही। म्हणजे ह्याचं जे प्रमाण आहे हे कितीतरी प्रमाणात वाढलेलं आहे। तर हे जे आहे आता संशोधनात आपल्याला हे कळलेलं आहे की जर आपण लवकर सिम्पटम्स पिकअप केले आणि लवकर उपचार केला तर लॉंग टर्म आउटकम ज्याला म्हणतो, म्हणजे पुढे जे म्हणतो त्याच्यात इम्प्रूव्हमेंट येण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही जी आपली अवेअरनेस रॅली आहे ती लवकर अर्ली सिम्पटम्स ऑफ ऑटिझम पिकअप करण्यासाठी, म्हणजे पेरेंट्स आर द वन्स हू विल बी एबल टू पिकअप दिस अर्ली सिम्पटम्स। आणि जेवढ्या लवकर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या, बऱ्याचदा काय होतं जेव्हा मुलं लवकर बोलायला शिकत नाही, सगळे त्यांना म्हणतात की बोलेल हो, पण एखादा जर कन्सर्न असेल की मुलगा लक्ष देत नाही, तुम्ही नावाने बोलवताय तरी रिस्पॉन्स देत नाहीये, डोळ्यामध्ये डोळा घालून बघत नाही, आय कॉन्टॅक्ट कमी आहे, स्पीच डिले आहे, तर आपण डेफिनेटली आपल्या डॉक्टर पीडियाट्रिशियनचा सल्ला घ्यावा आणि ऑटिझमबद्दल विचारावा। एखादा सिम्पटम असणं म्हणजे काही ऑटिझम नाही, पण असे बरेच जर सिम्पटम असतील तर ऑटिझमचा शक्यता असू शकते आणि जेवढा लवकर पिकअप होईल तेवढं बरं। बॉलीवुड फिल्मों में इस बीमारी के बारे में फिल्में बनाए जाने के बाद थोड़ी बहुत जानकारी लोगों को मिली, लेकिन इस बीमारी की मात्रा उतनी ही है। लेकिन ये मात्रा कम करने के लिए जन जागरण होना जरूरी है। सध्याच्या आपल्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये जवळजवळ 5 ते 6 वर्षाला ऑटिझमचं डायग्नोसिस होत आहे। मला ते 1.5 आणि 2 वर्षाला पाहिजे आणि हे शक्य आहे जर पालकांना जर माहीत असेल की अर्ली सिम्पटम्स का आहेत। बऱ्याचदा पालक पण बघून सुद्धा असं म्हणतात की होईल, बरा होईल, मोठा होईल, तसं कमी होईल, इम्प्रूव्हमेंट येईल असं म्हणतात आणि ह्याच्यात उशीर जातो, ह्याच्यात दिवस महिने निघून जातात। तर जेवढा लवकर आपण हे सिम्पटम्स पकडू, त्याचा सल्ला घेऊ तेवढं बरं। एमजीएम अस्पताल से शिवाजी चौक तक चली इस रैली में पथनाट्य भी पेश किया गया। अंधश्रद्धा आहे, हो अंधश्रद्धा आहे, आजपासून सोडली। हे बघा ही सर्व अंधश्रद्धा आहे आणि याला ही कशाची गरज नाही, गरज आहे ती डॉक्टरांची आणि डॉक्टरांच्या सल्ल्याची आणि तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्याला समजून घेण्याची गरज आहे। इस रैली में डॉक्टर नितिन कदम, डॉक्टर कल्याणी सेन, व्यवस्थापकीय प्रमुख पीए शशांकर, इनके साथ ही ऑटिज्म के मरीज एवं उनके अभिभावक भी उपस्थित थे। कैमरामैन प्रणीत कापसे के साथ दीपाली बाबर की रिपोर्ट।